परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं याचं मी स्वागत करतो. We welcome you all in the holy and glorious name of our Son of the Most High God. ईश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूचं स्तवन करण्यामध्ये त्याची आराधना करण्यामध्ये मोठं सामर्थ्य आहे. There's great power in worshiping and praising the Lord. एका देवाच्या दासाने एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचं शीर्षकच आहे देवस्तुती. एक स्फोटक आम्ही पाहतो शक्ती ती आहे. And a servant of God has written a book and the title mentions that the worship of God. देवाची स्तुती एक स्फोटक शक्ती असं काहीतरी ते हेडिंग आहे. And the worship of God is a powerful thing. आणि त्याच्यामध्ये त्या देवाचा सेवक म्हणतो And the servant of God says की प्रार्थना मागते, prayer asks, आणि आराधना किंवा उपासना मिळवते. and worship gets it for you. हालेलुया. Hallelujah. मिळवण्यामध्ये खरा आनंद आहे. And to get it for yourself is the real joy. कारण मिळवण्यामध्ये काहीतरी श्रम घ्यावे लागतात. Because when you have to get something, you have to work hard. मागण्यामध्ये आम्ही पाहतो मागणं दे आम्हाला देवाने सांगितले मागा म्हणजे मिळेल. So Lord says, ask and you'll get it. पण तोच देव आपल्या दासा थ्रू असं म्हणतो But the same God says through His servant, प्रार्थना मागते, prayer asks, आणि स्तुती आराधना मिळवते. praise and worship gets it for you. मग आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळवायचं जर असेल So if we want to get what we want, तर प्रियानो त्याच्यासाठी एकच चांगला आणि भक्कम उपाय 100% खात्रीचा म्हणजे स्तुती आराधना करणं. there's one solution which is 100% sure, and that is praise and worship. ज्यावेळेस आम्ही स्तुती आराधना करतो When we do praise and worship, आम्ही मिळवतो. we get it for ourselves. आमचं आरोग्य मिळवतो. We get the healing. आमच्या युद्धामध्ये आम्ही विजय मिळवतो. In a battle, we get आम्ही victory. प्रभूची समक्षता मिळवतो. We get the presence of आणि God. प्रभूची समक्षता जर आम्ही मिळवली And if we get the presence of तर God, मग काय बाकी प्रश्नच उरत नाही. there's no problem. जिथं देव आहे तिथं देवाचं अद्भुत कार्य आहे. God is there. His marvelous deeds are there. आम्ही बायबल मध्ये सांगतो की त्यानं आपली महत्कृत्य प्रगट केलेली आहे. So Bible says He revealed His great deeds for us. न्याय कृत्य प्रगट केली आहे. He's revealed just deeds for us. आणि म्हणून सर्व राष्ट्र त्या समोर नमन करत That's all आहेत. nations should bow down to Him. आणि त्या निवडलेल्या राष्ट्रांमध्ये माझी जगणता आहे. If I'm among the chosen nations, मी जर गणला जात आहे if I'm chosen among तर them, मी रोज त्याच्या समोर झुकलं पाहिजे, त्याला नमन केलं daily I पाहिजे. should bow down to Him and worship कारण Him. त्याने आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केले, न्याय्य कृत्य केलेले Because He आहे. has done just deeds in our life, great deeds. अनुप्रिया देवाचं वचन आम्हाला सांगतो. आणि 32व्या स्तोत्राच्या 11व्या वचनामध्ये काय लिहिले पहा. And 32:11 Psalms. अहो धार्मिक हो. अहो धार्मिक हो. किती लोक धार्मिक बसले तिथं? आमेन. बाकी कोणी धार्मिक नाही का? अहो मग हात वर करा गे. धार्मिक नाही का कोणी? आता एवढं गुड फ्रायडे साजरा केला, येशूच्या रक्ताविषयी बोललो, येशूच्या रक्तामध्ये नीतिमत्व मिळालंय, त्याच्या पुनरुत्थानामध्ये नीतिमत्व म्हणजे धार्मिकता. हालेलुया. 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 मग धार्मिक जन हो, जेवढे धार्मिक असतील ते म्हणतील आमेन. आमेन. हालेलुया. अहो धार्मिक जन हो. हा पुढं वाचा ब्रदर. परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. कुणाच्या ठाई आनंद करा? परमेश्वराच्या ठाई. परमेश्वराच्या ठाई आनंद करा. हालेलुया. म्हणजे धार्मिकाचा आनंद कुठं आहे? म्हणा परमेश्वराच्या ठाई. हालेलुया. कुठं आमचा आनंद आहे? परमेश्वराच्या ठाई. अहो धार्मिक जन हो, तुम्ही वाचा. परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. परमेश्वराच्या ठाई नुसता आनंद नाही तर आनंद उत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो. अहो सरळ मनाचे जन हो. सरळ मनाचे जन हो. तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. आता सरळ मनाचे म्हटले की जरा प्रश्नचिन्ह उभा राहतो. And there's a question mark when you say upright people. आता मन सरळ कसं असणार? So how should your heart be upright? काय माहितीये का? मन सरळ आहे. A heart is upright. मुलगी बघायला गेले की मग म्हणतात, एका पुस्तकामध्ये एक थोर साहित्यिकानं म्हटलेलं आहे. And if you go to see a girl, once a great literalist, पु ल देशपांडे त्यांचं नाव.
His name is Pula हा Deshpande. ते म्हणतात की मुलगी अगदी सरळ वळणाची आहे. And the girl is a good character. आता ते म्हणतात सरळपण आणि वळणपण हे कसं काय असू शकतं? So how is it be a good, true and also a good character? वळण बसले की टर्न असू शकतो ना. So it's like a turn. एक तर उजवीकडे नाही ते एक डावीकडे. It's a left or a right turn. मग सरळ पण म्हणायचं So if you go straight आणि सरळ वळणाची पण म्हणायचं. and she's of a good turn. हा हे मराठी भाषेचं सौंदर्य आहे. And this is the beauty of the Marathi हालेलुया. language. हा. आता इथं म्हटलेले सरळ मनाचे So everyone upright here. म्हणजे कसं? So what does it mean? एक तर मन काय डोळ्याला दिसत नाही. So you can't see your mind. मग ते सरळ आहे का वाकडे आहे कशावर न So कळतं? how will you know if it's आमच्या left or right? आमच्या कृतीवर न Through कळतं. our acts. कृती जर वाईट असेल So acts are wrong. तर मन वाकडं आहे. So mind is not right. कृती जर सरळ आहे If our acts are good, चांगली आहे our acts are good. तर मन सरळ आहे. So our mind is म्हणजे upright. सरळ मन म्हणजे सात्विक मन So upright means a righteous mind. आणि वाकडं मन म्हणजे कपटी मन. And a crooked mind means the ugly heart. मग इथं म्हटले सरळ मनाचे म्हणजे सात्विक मनाचे, People with upright heart, शुद्ध मनाचे, a pure heart, पवित्र मनाचे. a pure heart. मग काय लिहिले वाचा ब्रदर पुन्हा एकदा. अहो धार्मिक हो, हा त्याच्या पुढे वाचत. अहो सरळ मनाचे जन हो, अहो सरळ मनाचे जन हो म्हणजे सात्विक मनाचे जन हो. तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. तुम्ही सर्व कशाचा गजर करा? आनंदाचा गजर करा. हालेलुया. जोरात म्हणा की जरा हालेलुया. Be glad in the Lord and rejoice, you righteous. आनंदाचा गजर करायला सांगितलेला आहे. हालेलुया. To give a shout of joy. आनंद करणं आणि गजर करणं. Just having joy and giving a shout of हळू joy. आवाजामध्ये गाणं मोठ्या आवाजामध्ये गाणं. Singing in a low voice, singing in a high voice. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मोठ्या आवाजात गायचं म्हणजे ओरडणं नाही. Singing it a loud voice means तिथं not पण सूर shouting. पाहिजे. हालेलुया. You have to have a good tone. हा आणि म्हणून इथे या ठिकाणी आनंदाचा गजर करा. You have to shout out with joy. उच्च स्वरानं त्याचा आणि त्याला धन्यवाद With द्या. a high voice, give thanks to Him. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. माग वेलकमला उभे होते ते जोडपं कुठे गेलं? कोण होते आज जोडपे? सर्व मंडळीचे वडील जन हो. मंडळीची व्यवस्था कोण पाहणार आहे? ते जोडपं किती वाजता आलं माहितीये का तुम्हाला तिथे वेलकम साठी? सुनीता शिष्ट माहितीये का तुम्हाला? बघितलं का? मस्त बोलले का तुम्ही त्यांना? हा सुटल्यावर बोलताय. हा काम आपल्याला करायचं मंडळीचं तर व्यवस्थित करायचं. You have to do your work, you have to do it properly. देव आमचा व्यवस्थेचा देव आहे. God is a God of order. 9:30 चर्च आहे. वेलकम कपलनी 9:25 इथं दारामध्ये हजर पाहिजे. 9:25 the welcome couple. आज मी थोडा वेळ माझ्या कामासाठी दारात उभे होतो. And I was in the door for my work. ठराविक लोकांना वेलकम करण्याची संधी मला मिळाली. And I got a chance to welcome some people. आज पालकांनी त्यांचं वेलकम केलेलं आहे. Pastor welcomed them today. हालेलुया. Hallelujah. हा तर प्रियानो आपली जबाबदारी ओळखा. आपल्या कामामध्ये तत्पर राहा. So beloved, know your responsibility, be steadfast in your work. काम करायचं म्हणून अजिबात करायचं नाही. Do not do just for the sake of it. सगळ्या कामाला व्यवस्था पाहिजे. All work should have order. अव्यवस्था चालत नाही. And discipline is not good. मी खपून घेत नाही. I don't like it. आणि मंडळीच्या वडिलांनी लक्षात ठेवा, And the elders of the church, प्रत्येक ठिकाणी मी लक्ष देत नाही, and I don't pay attention देऊ everywhere. शकत नाही. I can't do that. पण कधी आलंय, किती वाजता येतं, काय तुमची नजर सगळी पाहिजे चारी बाजूला. But when people come, you have to pay attention. हा हालेलुया. Hallelujah. मला किती डोळे आहेत माहितीये का? घोरपटे ब्रदर, वानखेडे ब्रदर, शशिकांत ब्रदर, सुनील ब्रदर, सुनीता सिस्टर, कल्पना सिस्टर, 6 झाले. हे 6 दुने 12 आणि माझे 2 किती झाले? 14 डोळे. 14 डोळ्यांमधून सुटतं कसं काय? So I have 14 eyes, and how do we miss it? So 14 eyes. हालेलुया. किती डोळे आहेत आमचे? मला 14 डोळे, कल्पना सिस्टरना 14 डोळे, सुनीता सिस्टरना 14 डोळे आहेत, सुनील ब्रदरांना 14 डोळे आहेत, सगळे जे एडलर्स आहेत सगळ्यांना 14 डोळे आहेत. पण आम्ही त्या डोळ्यांचा वापर करतो का नाही करत? नाही करत. एल्डर्स तुमचे अधिकार तुम्ही समजून घ्या. Elders need to know their rights. तुम्हाला रागवण्याचा अधिकार आहे. You have the right to rebuke. कडक शब्दामध्ये सुनावण्याचा अधिकार आहे. And you have to right to scold in a strict voice. व्यवस्थेच्या विरोधात जर कोण वागत असेल तर If someone is against the discipline, तुमचा अधिकार तुम्ही वापरा.
to use the right. काय म्हणतील, कोण काय म्हणतील, काही विचार करायचा नाही. And don't think about what anyone would say. तुम्ही चर्चच्या नियमावर बोट ठेवत आहात, तुमचे नियम नाही येते. And it's not your rule but the rule of the church. आणि माझ्याही घरचे ते नियम नाहीत. And not the rule of my house. नियम कुठले आहेत? चर्चचे नियम आहेत. And it's the rule of the church. मग तुम्ही चर्चच्या नियमाने त्यांना बोलत आहात. And you have talking to them by the rule of the church. हालेलुया. Hallelujah. लक्षात ठेवा. कायदा जज आम्ही पाहतो, निकाल देतो. कशाने देतो? मनाने देतो का तो निकाल? त्याच्यात लिहिलेलं असतं घटनेमध्ये कुठल्या कलमाला कुठली शिक्षा, किती कालाची शिक्षा सगळं, आणि त्याच्याप्रमाणे ते कलम वाचून शिक्षा, ते काय गुन्हा केला ते वाचून मग आणि तो जो न्यायाधीश असतो तो शिक्षा सुनावतो. And the judge gives the judgment by the law that is written in the book. मग शिक्षा सुनावण्याच्या अगोदर त्या शिक्षा काय आहे त्याच्यामध्ये तिची आणि त्या घटनेमध्ये लिहिलेलं पण त्या घटनेमध्ये त्या काय म्हणतात त्याला घटनाच म्हणतात ना त्याला. हां त्याच्यामध्ये ते लिहिलेलं त्याप्रमाणे तो नाही तर तो न्यायाधीश पण दोषी ठरतो. So if he doesn't give the judgment by the book of the law, even he is accused of it. मग आम्ही अधिकारी आहोत, आम्ही आमच्या संस्थेचे नियम लावतो. आमची संस्था कुठली आहे? स्वर्गीय राज्य मंडळीची So व्यवस्था. when we have the rule of the heavenly kingdom, त्यामुळे लक्ष द्या. we have to pay attention. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही ते वचन वाचत होतो. आता पुढचं वचन वाचा 95 स्तोत्र And Psalms 95. आणि त्याचं पहिलं 1-2 वचन वाचा. याहोया, या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपण परमेश्वराचा जय जयकार करूयात. कशासाठी आम्ही बोलवतो 9:30 चर्च मध्ये सगळ्यांना म्हणतो या हो या. गप्पा मारायला यायला बोलवतो का आम्ही? नाही. मग कशाला बोलवतो? देवाचा जय जयकार करायला. तुम्ही त्या जय जयकारामध्ये सामील झाला, तुम्हाला आशीर्वाद आहेत. हालेलुया, हालेलुया. जरा म्हणा हालेलुया. हालेलुया. Oh come, let us sing to the Lord. या हो या. Oh come. आपण परमेश्वराचा काय करू? जय जयकार जय करूया. जयकार करूया. पुढे काय लिहिलंय? आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करूया. उपकार स्मरण करीत उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ. आपण त्याच पुढे जाऊ. कसं जाऊयात? उपकार स्मरण करीत. कारणच जायचं उपकार स्मरण करायच्या ऐवजी कसं जायचं? उपकार स्मरण करीत त्याच पुढे जाऊयात. हालेलुया. देवानं आमच्यावर उपकार केलेले त्याचं स्मरण करीत त्याच्या पुढे या. धन्यवाद द्या, जय जयकार करा, हर्षानं गीत गा. आपण चालूयात. आपल्या बंधूला म्हणूयात, आपल्या बहिणीला म्हणूयात, आपल्या शेजाऱ्याला म्हणूयात या हो या. आपण परमेश्वराचा काय करू? जय जयकार करू. मी आशीर्वादित होतो, तुम्ही आशीर्वादित व्हा. हालेलुया. Let us shout joyfully to the Lord of our salvation. Let us come before His presence with thanksgiving. आणि ज्यावेळेस आम्ही त्या लेवलला पोहोचतो त्या उपासनेच्या स्तवनाच्या, देव अद्भुत गोष्ट करत And when we असतो. go to the level of worship, then God works great deeds in our life. आता या ठिकाणी आम्ही वर्शिप करत होतो. And we are worshiping here. मला देवाने ते फुफ्फुस दाखवली, लंग्स दाखवले, सारखं सारखं माझ्या समोर ते येत होतं. And God indicated me about the lungs. म्हणजे कोणतरी या ठिकाणी श्वसनाच्या त्रासानं जर्जर झालेला आहे. And someone has a problem with their breath here. कुणाला तरी ती अस्वस्थता आहे. And someone is uncomfortable with आणि that. देव त्याला म्हणत आहे मी तुला आरोग्य देत आहे. And God is saying to him, I'll give you healing. मी तुला बरं केलेलं आहे. I have healed you. प्रियानो, हे देवाचं सामर्थ्य आहे. That is the power of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जिथं देव तिथं आशीर्वाद When आहे. God is there, blessings मग there. देवाला मिळवायला काय करायचंय? So what do we do to get God? देवाला मिळवायचं असेल तर म्हणूयात या हो या. आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. If you have to get God, you have to say, come, let us sing to the Lord. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करूया. And let us shout joyfully to the rock of our salvation. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एखाद्या खोलीमध्ये एकदम अंधार ग्रुप असेल, If a room has a pitch darkness, ती पूर्ण रूम अंधारानं ग्रासलेली आहे. if the room is covered with darkness, सगळ्या वस्तू अंधारामुळे दिसत नाहीत. all the things are not visible. कुठं काय ठेवलंय कळत We नाही. don't know what is kept आणि there. पटकन त्या ठिकाणी प्रकाश आला. And at the moment, it is full of light. ज्या क्षणा प्रकाश येतो, When the moment the light सगळ्या comes, वस्तू लख्ख दिसू लागतात. all the things are seen clearly. सेकंदात आणि आम्ही पाहतो सगळं काही आणि अंधकार तो निघून जातो. In a moment, the darkness is gone. जिथं प्रकाश
प्रकाश आहे तिथं अंधकार राहत नाही. And when light is there, there's no darkness. मग ज्यावेळेस आम्ही जय जयकार करतो, So when we worship Him, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार when we worship the rock करतो, of आम्ही आमच्या salvation, बंधूला म्हणतो या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार when we करूया. say to our brothers, come, let us sing to the Lord. सर्व अंधकार निघून All जातो, the darkness goes away. सर्व आजार निघून All जातात, the sickness go away. सर्व प्रश्न सुटले All the जातात, problems go away. कारण तिथं प्रकाश Because आलेला light is आहे. there. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुम्हाला सतत प्रकाशामध्ये जर चालायचं So if you असेल want to walk in light तर always, सतत प्रभूची आराधना करा, worship Him always. सतत प्रभूच्या वचनाचं मनन करा, Meditate the word सतत always. प्रभूचं गुणगान करा, sing to Him always. सतत प्रभूला धन्यवाद द्या And give thanks to Him always. आणि म्हणा परमेश्वर चांगला आहे Yeah, God is good. आणि त्याची दया सनातन हा. एक अजून एक वचन वाचा, स्तोत्र संहिता 150 त्याचं 6वं वचन वाचा. प्रत्येक श्वासवान प्राणी प्रत्येक श्वासवान प्राणी, आता जेवढ्यामध्ये श्वास आहे ते जोरात म्हणतील हालेलुया. हालेलुया. म्हणजे सगळ्यांमध्ये श्वास आहे का नाही? हा. प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करो. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. Let everything that has breath praise the Lord. Praise the Lord. प्रत्येक शब्दाच्या मागे एक खूप आणि एक गर्भित अर्थ बायबलमध्ये आम्ही पाहायला आम्हाला मिळतो. And behind every word there's a deep meaning that is mentioned in the Bible. प्रत्येक श्वासवान प्राणी And everything that has breath, काय करो? परमेश्वराचं स्तवन करो. let him praise the Lord. मग आम्ही काय फक्त प्रत्येक श्वासवानपणे स्तवन करू असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ गर्भित अर्थ आहे की जोपर्यंत तुमचा श्वास आहे परमेश्वराचं स्तवन करा. The meaning of this is till you have breath in your nostrils, you have to praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणजे तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर प्रभूला धन्यवाद द्या. And with your every breath praise the Lord. झाड फुलं सगळं प्रभूची स्तुती करत आहेत And all the trees, flowers, everything आणि praise the Lord. झाडावरची सगळी पानं श्वास घेतात. किती लोकांना माहिती आहे? And all the leaves are breathing. माहिती का? हा. दुपारच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. रात्रीच्या वेळेला काय करतात? काय करतात? कार्बन डायऑक्साईड सोड. हा. काय करतात रात्रीच्या वेळेला? काय सोडतात? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डाय. मग काय झाडावर काय भूत हाडळ काय नसते. मग म्हणतात पूर्वी की झाडाखाली रात्री झोपू नये. त्याचं मूळ कारण हे आहे की झाडाखाली झोपले की रात्री ऑक्सिजन मिळत नाही. काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड. So if you sleep under the tree at night, you'll get carbon dioxide. सांगायचं की तुम्हाला की आम्ही पाहतो फुलं झाडं सगळे काही श्वास घेतात So the flowers, leaves, trees, everyone has breath. आणि प्रत्येक श्वासवान आम्ही पाहतो प्रत्येक श्वास घेणार आणि जे काही घटक आहे ते सगळं प्रभूचं स्तवन Every करतात. animal that has breath has to praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पानं श्वास घेतात, The leaves are breathing, त्याच्यावरनं वारा वाहतो, and when the wind blows over them, मस्त पैकी ते हलतात. and then they sway in the wind. हालेलुया. Hallelujah. आम्ही श्वासवानपणे आम्ही प्रभूचं स्तवन करतो. We also have breath, we praise the Lord. पवित्र आत्म्याचा वारा वाहतो. The wind of the Holy Spirit आम्ही comes एकदम in, तालात नाचतो. and then we dance to Him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जिथं श्वास आहे तिथं हालचाल आहे ती पण कशी आहे? तालात आहे. And when breath is there, movement is there, and that too in a good tone. कारण त्या प्रत्येक श्वासात काय आहे? And so what does the breath have? परमेश्वर चांगला आहे, God is good, त्याची दया and His सनातन. mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एकदा जोरात टाळ्या वाजवूयात, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. या दिवसामध्ये एक गोष्ट मी शिकलो. In these days, I've learned a thing. मी माझ्यासाठी प्रार्थना करायची बंद केलेली I've आहे. stopped praying for myself. मी मध्यस्थीची प्रार्थना करतो, I do the prayer of meditation. इतरांसाठी प्रार्थना I करतो. mediate for others. हालेलुया. Hallelujah. आणि मला काय पाहिजे असेल तर मी स्तवनाच्या द्वारे मिळवतो. And if I want something, I get it through worship. हालेलुया. Hallelujah. तुम्ही पण तसंच करा. You have to do the same thing. तुम्हाला काय मागायची गरज You नाही. don't have to ask for anything. मिळवायचं काम तुमचं आहे. You have to just get it for yourself. प्रार्थना मध्यस्थीची करा. And you have to do the prayer of आपल्या mediation. राष्ट्रासाठी प्रार्थना करा. Do the prayer for a आपल्या nation. पुढाऱ्यांसाठी प्रार्थना Pray करा. for your leaders. त्या खिंडीमध्ये उभं राहा. And देव stand in the valley. ओझ घ्या, Take the burden. प्रार्थना करा. And pray. आपल्या बंधूसाठी प्रार्थना Pray for करा. your brothers. आपल्या बहिणीसाठी प्रार्थना Pray for your करा. sisters. आमच्या राष्ट्राच्या आताच्या आणि परिस्थितीसाठी प्रार्थना condition करा. of our country, तुम्ही pray for it. प्रार्थना करा. And you pray. स्वतःसाठी नाही, Not for yourself. इतरांसाठी for प्रार्थना करा. others. मग स्वतःसाठी काय What do you करायचं? have to do for तुम्हाला yourself? मिळवायचं असेल तर काय करायचं? To get
something what you have to do. स्तवन करा, Worship Him आराधना करा. and praise Him. त्याने परिणाम काय होईल? What will be the result? तुमची प्रार्थना वरती पोहोचायच्या अगोदर उत्तर येणार आहेत. Till your prayer goes up, you'll get the कारण answer. तुम्ही मध्यस्थी केलेली Because आहे. you are mediating. मध्यस्थी करत असताना तुम्ही प्रभूची आराधना केलेली आहे. While you're mediating, you have मग worshiped Him. तुम्हाला जे पाहिजे ते स्वर्गातून त्या उत्तर प्रार्थनेच्या उत्तराबरोबर तुमची वरदान येतील. Whatever you need, according to the answer of prayer, you'll get the blessing. दोन प्रकारचा पुरवठा वर्ण होईल. And there are two types of supply. तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं उत्तर And the answer of the prayer you have आणि done. तुम्ही देवाला सादर केलेल्या स्तवनाची आणि वरदान And the blessings of the worship that you have given to God. दोन्ही एकत्र येतील. And at the same time, they'll come आणि down. हे एकत्र येणं फार गरजेचं And आहे. it is important they come down at the same time. हालेलुया. Hallelujah. मग प्रार्थना कुणासाठी You करायची? have to pray for whom? मध्यस्थीची प्रार्थना इतरांसाठी You have करायची. to pray with the prayer of mediation for तुम्हाला others. काय करायचं तुमच्यासाठी? For yourself, what you have to do? आराधना करायची, Worship Him. प्रभूची स्तुती You करायची, have to praise Him. जय जयकार करायचा आहे. Rejoice for Him. स्तवन करायचं आहे. Worship His name. मध्यरात्री स्तवन करा, At the midnight, worship पहाटे Him. स्तवन करा, And at twilight, प्रत्येक worship वेळेला Him. स्तवन करा, At all time, worship कारण Him. स्तवनामध्ये देव आहे. Because in worship, God is there. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा, देव तुमच्यामध्ये आहे. And God is in within you. यस, हालेलुया. Hallelujah. ज्यांना विश्वास आहे त्यांनी म्हणा आमेन. आमेन. 92 स्तोत्र पहिलं वचन वाचा. Psalms 92:1. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात परा, हे परात परा. तुझे नाम संकीर्तन करणे गोड आहे. तुझे नाम संकीर्तन करणं कसं आहे? गोड आहे. गोड आहे. It is good to give thanks to the Lord and to sing praises to your name, O Most High. मी नेहमी सांगतो या गोड पदार्थाचा तुमच्यावर दुष्परिणाम होत नाही. And this sweet delicacy won't harm you. हालेलुया. Hallelujah. तुमचं वजन जरी वाढलं तरी ते आत्मिक वजन वाढणार आहे. Even if your weight grows, it is a spiritual weight that आणि grows. ते वजन वाढणं खूप चांगलं आहे. And that weight growing is a very good thing. हालेलुया. Hallelujah. त्याने कुठल्या प्रकारची बाधा होणार It नाही. won't hurt you in any way. जर कुठली बाधा असेल तर निघून जाणार If it आहे. hurts you, it will go away. परमेश्वराचं स्तवन करणं किती गोड आहे. And it is so sweet to worship the Lord. हालेलुया. Hallelujah. हा स्वीट पदार्थ खायला देव तुम्हाला कधीही बंधन करणार नाही. And God won't forbid you for eating this sweet delicacy. सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी खा, रात्री खा, जेव्हा पाहिजे तेव्हा खा. Eat in the morning, afternoon, evening, night, whenever you want it. आमेन. Amen. आमेन. हा. मग आता आजपासून लक्षात ठेवा, So from today, listen to this thing. प्रार्थना मध्यस्थीची करायची And pray for mediation. आणि तुम्हाला जे पाहिजे ते स्तवनाद्वारे तुम्हाला मिळवायचं आहे. And whatever things you want, you have to get it through worship. पुन्हा एकदा सांगतो, प्रार्थना काय करते? मागते. म्हणा, प्रार्थना काय करते? मागते. उपासना काय करते? मिळवते. And prayer, ask, and worship gets it for आणि yourself. दोन्ही आम्हाला करायचे. And you have to do both the things. आम्हाला मागायचं आहे You have to ask for इतरांसाठी others. आणि मला मिळवायचं आहे त्यासाठी स्तवन And I have करायचं. to get it by worship. अतिशय सुंदर त्या देवाच्या दासाने Servant सांगितलं of God has mentioned it beautifully. आणि आम्ही ते समजून घेणं Yeah, we गरजेचं. have to understand it. आता आपल्या वचनाकडे आपण Let वळणार us आहोत. turn to a word. आपला कुठला विषय चालू आहे? And what is the topic that we have? कुठं आहे? आत्मिक गोष्टीविषयी आम्ही बोलत होतो, बरोबर आहे का? And we were learning about the spiritual things. हा, त्याच्या अगोदर आपण वाचूया ते गलती करायचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन. Galatians 5:5 and 6. आम्ही आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. आता या ठिकाणी पुन्हा एकदा 5 वचन वाचा. आम्ही आत्म्याच्या द्वारा आम्ही आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून विश्वासानं नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही, आणि बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा तो प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. जो विश्वास तो कामाचा आहे. वाच. For we through the Spirit eagerly wait for the hope of righteousness by faith. For in Christ Jesus neither circumcision nor uncircumcision avails through anything, but faith working through love. आता आम्ही मागच्या वेळेस पाहिलं, पुनरुत्थानाचा सण साजरा करत असताना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे? And while we're celebrating the resurrection, we see that what we have got through the resurrection.
काय प्राप्त झालं? We got the salvation. अजून तारण मिळालं. अजून काय? मागच्याच मी पाहिलं ना, पुनरुत्थानाच्या द्वारे नीतिमत्व प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? जोरात म्हणा, नीतिमत्व. हालेलुया. We got the righteousness. म्हणून या ठिकाणी बायबल मला सांगतं, The Bible says, आम्ही आत्म्याच्या द्वारा for through the Spirit, विश्वासानं through faith, नीतिमत्वाची आशा धरून. कुठली आशा धरून? नीतिमत्वाची आशा धरून, म्हणजे पुनरुत्थानाच्या द्वारे मिळालेल्या नीतिमत्वाची आशा धरून the hope of righteousness that is through the resurrection. आम्ही काय करत आहोत? What are we doing? वाट पाहत We are आहोत. waiting upon Him. आता वाट पाहणं आज आपला विषय नाही, So our topic is not of पण waiting. विश्वासाने नीतिमत्वाची आशा, Through the hope of righteousness through faith, ती विश्वासानं नीतिमत्वाची आशा आहे by faith the hope of righteousness, आणि ती धरून आम्ही वाट पाहत we are आहोत. holding on to it and waiting. म्हणून पुढे देवाचं वचन आम्हाला The word सांगतं, of God says further, आणि सुनता काही कामाची नाही, circumcision of no use, बेसुनताही काही कामाची नाही, circumcision of no तो use, प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो काय कामाचा आहे. but the faith that is working through love is of use. त्याचं हेडिंग आहे शुभवर्तमान व नियमशास्त्र, यातून कोणते निवडणार? And what will you choose among the gospel and the law? कोणतं निवडणार? शुभवर्तमान निवडणार का नियमशास्त्र Will निवडणार? choose the gospel or the law? सांगा बरं आता तुमची परीक्षा, तोंडी परीक्षा. तिथं देवाचा दास विचारत आहे, प्रश्न आहे तिथं. प्रश्नाचे नाही ना बरोबर? And the servant of God is asking a question तुझ्या there. याच्यात नाही का ते? बरं, ओके, ठीक आहे. मराठी बायबल मध्ये आहे. It's in the Marathi Bible. वाचा काय तुमच्या याच्यात आहे का हेडिंग मध्ये? ते शुभवर्तमान व नियमशास्त्र यातून कोणते निवडणार? You will choose the आता gospel एल्डर or the सगळे book of गप्प law. बसणार आहे, बाकीचे कॉंग्रिगेशन आता उत्तर द्या. आता आम्ही म्हणून मी म्हटलं तुम्हाला मागच्या म्हटलं की आम्ही नाताळ And Christmas 31 डिसेंबर, and the New Year's Eve, 1 जानेवारी, New Year's, नंतर 40 दिवसाची उपास, and the fasting 40 days, मग झावळ्याचा रविवार, Palm Sunday, मग गुड फ्रायडे, Friday, मग आम्ही पाहतो ईस्टर संडे, and the resurrection day, आणि गुड फ्रायडेच्या अगोदर तर मौंदी गुरुवार. and the Maundy Thursday before Good Friday. हे सगळं टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं गेलं की परत आम्ही आता ख्रिसमसची वाट बघणार. And then we start again waiting for Christmas. त्याच्या after we पुढे complete आमची this. गाडी अजिबात जातच नाही. But then the way doesn't go ahead. आता सांगा काय आहे ते? So what do we do? नियमशास्त्र का शुभवर्तमान? So the gospel or the book of law? जे उत्तर असेल ते मी काय रागवत नाही, सांगा. काय नाही, काय कुणाला काय इथं काय फासावर चढवायचं नाही. उलट आपण चुकलो की शिकतो. काय निवडणार? नियमशास्त्र निवडणार का शुभवर्तमान निवडणार? हा, गुड. काय निवडणार? शुभवर्तमान. कारण शुभवर्तमानामध्ये काय आहे? पापातून सुटण्याचा मार्ग आहे. So we'll choose the gospel because it has the way to get salvation. नियमशास्त्रामध्ये काय आहे? What does the book of law says? फक्त तुम्ही पापी आहात सांगितलेलं It आहे. says just you're sinners. पण शुभवर्तमानामध्ये काय But आहे? the gospel says पापातून सुटण्याचा मार्ग जो देवाने स्थापला त्याच्याविषयी सांगितलेला about the आहे. way Christ has given to get delivered from sin. मग काय So निवडणार? what will you choose? शुभवर्तमान निवड. You have to choose the good आणि news. शुभवर्तमान कशावर आधारित आहे? And so what is the good news dependent मना on? देवावरचा विश्वास. On the faith upon God. हालेलुया. Hallelujah. सगळ्यात लक्षात येतं कशावर अवलंबून आहे शुभवर्तमान? विश्वास. हालेलुया. So good news depends मुखानं on the faith. कबूल करणं आणि अंतःकरणानं विश्वास धरणं. Proclaiming हालेलुया. with your mouth and having faith with your heart. म्हणून त्या ठिकाणी विश्वास आहे. म्हणा विश्वास. विश्वास. मग शुभवर्तमान व नियमशास्त्र यातून काय निवडणार? तो शुभवर्तमान निवडणार So आहे. among the good news and the book of law, you will choose the good news. कारण त्याच्यामध्ये विश्वास Your आहे. faith is in त्या that. शुभवर्तमानामध्ये नीतिमत्व आहे. The gospel has म्हणून त्या righteousness. ठिकाणी बायबल सांगतं आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून आम्ही वाट पाहत आहोत. So through the Spirit, the hope of righteousness, by faith you are waiting. पुढे तो म्हणतो आणि सुनता काय कामाची नाही, बेसुनताही काय कामाची नाही. Circumcision, uncircumcision of no use. दोन्ही गोष्टी त्या नियमशास्त्राच्या गोष्टीमध्ये आधारित होत्या. And both the things are in the book of law. मग त्या काही कामाच्या It's नाही. of no use. मग शुभवर्तमानासाठी आवश्यक असणारा घटक माध्यम जर का असेल, So that thing that is necessary for the good news, तो आहे विश्वास it आहे. is faith. आणि कुठला विश्वास आहे? And what is the faith? प्रीतीचा विश्वास. कुठला Faith of आहे? love. बरोबर, तो शब्द आहे का तिथं? प्रीतीच्या द्वारे काय करणारा?
कार्य करणं म्हणजे प्रीतीचा तो विश्वास The आहे. faith हालेलुया. that works through love means that the faith of love. कुठली प्रीती त्या ठिकाणी आहे? What love is mentioned there? देवानं आम्हावर केलेली आगापे प्रीती. आमेन. Love God has agape love God has upon us. त्या प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास काय? तो कामाचा आहे. आहे. The faith that works through the love, it is of use for us. मग आत्मिक जीवन जगण्यासाठी किंवा आत्मिकता म्हणजे काय? आत्म्याच्या प्रेरणेने चालणं. हा So living a spiritual life, having a spiritual life means walking by the inspiration of spirit. म्हणून त्या ठिकाणी सांगितले आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून आम्ही वाट पाहत आहोत. So we are waiting eagerly for the spirit through hope of righteousness by faith. आणि वाट पाहण्याची क्रिया एकदम टवटवीत असली पाहिजे. And the waiting should be with joy. रोज फ्रेश व्हायचं. Every day you have to be fresh. आज माझा प्रभू येणार आहे. My Lord is going to come today. विश्वासानं बोलायचं. With faith you have to say this. हा तो येईल त्याच्या He वेळेप्रमाणे. will come according to पण his माझा time. विश्वास आहे एक दिवस तो येणार But my आहे. faith is he'll come one तुमचा day. विश्वास आहे तो एक दिवस येणार And आहे. your faith is you have to come one आणि day. माझा नीतिमान कसा वाचणार आहे? मग And काय कामाचं आहे? फक्त विश्वास कामाचा आहे. And my just shall live by faith. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तयारीत असले की झोप येत नाही. Once you are in readiness, you go and get sleepy. तयारीत नसेल तर झोप येते. And if you are not in readiness, you'll get sleepy. हालेलुया. Hallelujah. तयारीत राहिले की झोप येत नाही आणि जरी आली तरी आम्ही जागृत असतो. So if you are in readiness, you won't feel sleepy. म्हणून मी पाहतो आत्मिक जीवन काय आहे. So what is a spiritual life? त्याच्यामध्ये एक विश्वास फार महत्वाचा आहे. The faith is important. विश्वास फार महत्वाचा घटक त्याच्यामध्ये आहे. An important part is faith. आता मी पाहतो आत्मिकता जी गोष्ट त्याच्यामध्ये पुढचे जर एक महत्वाचा टप्पा आहे मी पाहणार आहोत थोडक्यामध्ये आणि थोड्या नंतर बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी The पाहूया. second part of spiritual life we see. त्याच्यामध्ये मी पाहतो करिंथकराचं पहिलं पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 31व वचन. 1 Corinthians 10 and 31. यास तो तुम्ही खाता, यास्तव तुम्ही खाता पिता पिता किंवा जे काही करिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. ते सर्व कुणासाठी करा? देवाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी करा. Therefore, whether you eat or drink or whatever you do, do all for the glory of God. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतो So the word of God tells us, मूर्ती पूजेचा त्याग केला पाहिजे. त्याचं हेडिंग आहे. and you have to forsake idolatry. आता आम्ही पाहतो आम्ही काय करणं प्रियानो आम्ही कधी कधी फार चुकीच्या गोष्टी करतो. So we do wrong things many times. आम्ही आमचं आत्मिक जीवन म्हणजे आम्ही अशा रीतीनं करतो की काय त्याला विचारता असो नाही. And we design a spiritual life in such a way that it is very wrong. जगातल्या लोकांशी भेटायचं नाही. And you don't have to meet the people of the world. त्यांच्या संगतीने राहायचं नाही. You don't have to go among them. असं जर आम्ही केलं तर आम्ही शुभ तुम्हाला सांगणार आहे का? सांगू शकतो का? If we do such a thing, how would we spread the gospel to other people? हालेलुया. Hallelujah. आम्ही पाहतो की आमचे काही विश्वासणारे लोक We see many believers. आणि थोडक्यात सांगायचं ते जरा इतर धर्माच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर सोहळ्यामध्ये असतात. And to say in the language of the Gentiles, they are not righteous. आणि अतिशय चुकीची ती गोष्ट आहे. And it is very wrong. आणि आम्ही पाहतो देवाला त्या गोष्टी मान्य नाहीत. And God doesn't like that. आम्ही लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. And we have to go among people. आमचा देव काय म्हणतो? What our Lord says, येशू काय म्हणतो? Jesus says, मी हरवलेले शोधायला आलेलो आहे. I've come to find the lost, तारायला आलेलो to आहे. save them. आम्ही पाहतो निरोगी माणसाला वैद्याची गरज नाही. And a man who is fit doesn't need a doctor. रोगी माणसाला वैद्याची गरज The आहे. sick needs a doctor. मग ख्रिस्ताविनं जगणारे जे लोक आहेत ते रोगी आहेत. People living without Christ are sick. आत्मिक दृष्ट्या मी बोलतोय. And spiritually, मग त्यांना वैद्याची गरज आहे. they need the doctor. आणि तो ख्रिस्त तुम्ही त्याचा वध तुमच्या शरीरामध्ये वागवत असल्यानंतर तुमच्या जीवनातून तो प्रगट झालेला When आहे. having the body of Christ in your life, it has to be revealed to आम्हाला your तो life. प्रगट करायचा You आहे. have to reveal it. म्हणजे आम्हाला त्या लोकांपर्यंत गेलं You पाहिजे. have to go to those people. आम्हाला त्यांना सांगितलं पाहिजे. tell them. आम्ही त्यांना प्रभूकडे आणलं You have पाहिजे. to get them to Christ. हालेलुया. Hallelujah. का मला मिळालं माझं माझ्या कुटुंबापुरतं बास असं आहे का? So if it's I'm sufficient because I've got it for my family. नियम काय आहे? What is the law? नियम कसे पाळायचे आहेत? How to obey the law? हे आत्मिक गोष्टीमध्ये आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. To understand it in a spiritual language. आम्हाला काय करायचं त्याचं सुज्ञ पण आम्हाला येणं फार गरजेचं आहे. What we have to do, we need to have the wisdom for it. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतो word of God tells us, आत्म्यानं भरलेले be राहा. filled with spirit. आत्म्यानं भरलेलं राहणं का त्याचा अर्थ त्याच्यामध्ये काय फायदा आहे? What does it benefit us? आम्हाला शहाणपण मिळतं. We get the wisdom. आम्हाला सुज्ञता We येते. get understanding. कारण पवित्र आत्मा आम्हाला सदर्भ भूमीमध्ये नेणार
नेणार And the आहे. Holy Spirit takes us to the good land. पवित्र आत्मा आम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेणार आहे. Holy Spirit takes us to complete truth. काय योग्य काय अयोग्य त्या गोष्टी तो आम्हाला बरोबर सांगत What is असतो. good, what is bad, He tells us. आणि मग प्रियानो आम्ही त्या गोष्टी सांभाळणं फार And गरजेचं. then we need to be careful for those things. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून प्रियानो या ठिकाण आज आत्मिकता म्हणजे काय, जो पुढचा मुद्दा आहे तो आम्ही गांभीर्याने समजून घेणार That is why आहोत. we need to understand seriously the next step of what is spirituality. एक माझी आणि एक सिस्टर अशी ख्रिस्तामधली स्वतः म्हणतात बाबा मी फार धार्मिक आहोत किंवा आम्ही प्रभूची सेवा करणार. And a sister says that we are very righteous and we serve the Lord. आणि त्यांचं तत्व काय आहे, And the doctrine is, विधर्मी लोकांमध्ये मिक्स व्हायचं नाही. don't go among the Gentiles हा, कारण ती नाळ असती, because it is a bad thing. त्यांच्या पूर्वजाला ती जोडलेली असती. And they had connection to ते their शापित ancestors. लोक आहेत. They're cursed मग people. ती नाळ असती, तो एक फार मोठा अभ्यास आहे. And the curse is joined to the असं ते ancestors. बहीण म्हणती. And they say that. कसला मोठा अभ्यास आहे, It's a big study. फार मोठा अभ्यास A आहे, big study about that. फार त्यातलं रहस्य आहे. And it's a big mystery. काय रहस्य आहे, What is the mystery? फार मोठं रहस्य. Big mystery. देवानं गुप्त काय ठेवलेलं नाही. And God hasn't kept anything secret. जे आमच्या फायद्याचं आहे आध्यात्मिक दृष्टीनं, What is beneficial for us, ते देवानं सिक्रेट ठेवलेलं नाही. God hasn't kept it secret. काही गोष्टी सिक्रेट ठेवलेल्या Some आहेत, things are kept secret. पण काही गोष्टी आम्ही पाहतो ओपन केलेल्या Some आहेत, things are revealed to us. बहुतेक तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी. All for your benefit. मग कुठली नाळ काय नाळ प्रिया, So what is the connection? तुम्ही कुठं, तुम्हाला काय बाधा होणार आहे का? Will you be hurt? तुम्हाला बायबल तुम्हाला सांगतो तुझ्या दृष्टीस पडेल. Bible said you can see it. शास्त्रामध्ये उजवीकडे पडतील, लक्षामध्ये डावीकडे पडतील तुझ्या डोळ्याला ती दिसतील, पण तुला ती भेटणार. And thousands at your left and 10,000 at your right. You will see it, but they won't hurt you. मग त्या बहिणीला हे काय माहित होतं का की माझी नाळ कुठंतरी पूर्वी जोडलेलीच असेल. But the sister doesn't know that my connection has been done मी somewhere. जन्मताच ख्रिश्चन आहे, म्हणजे माझे पूर्वज. So my ancestors are not Christians. तुमच्यापैकी by birth. आम्ही तो बरेच जणांचे आम्ही जे भारतामध्ये राहणार आमचे पूर्वज सगळे कुठले होते आता सगळ्यांना माहित आहे. And many of us know that the ancestors were not Christians. मग आमची नाळ ती जोडलेली होती. So is our cord connected to them? पण त्या ज्या दिवशी सदाजीव वचनाच्या द्वारे माझा जन्म झाला, But when I was born through the living word, जन्म म्हटलं की नाळ आली. and birth means the cord. हा, बरोबर, नाळ शब्द आहे ना त्याला, तो कॉर्ड तू बोलतोय पण बरोबर, सगळ्यांना कळतंय का? हालेलुया. मग ज्यावेळेस सदाजीवी वचनाच्या द्वारे आम्ही जन्मलो, So when we were born again through the ever living word, आमची नाळ कुठं जोडलेली होती? where was a cord joined? दाविदाच्या संतानाची. And through to the son of आमेन David, म्हणा. हालेलुया. अब्रामाच्या संतानाशी. to the son of Abraham. म्हणजे आम्ही तिथून कट केलो, So when the cord जे was पूर्वी cut, होतो, and आम्ही पुन्हा जन्म पावलो when we were born again वचनाच्या द्वारे. through the word, आमची नाळ काय आहे? and our cord is, दाविदाचा वंश, and the kingdom of David, अब्रामाचा वंश. the ancestry of Abraham. आमचं तारण झालं, We were saved. आम्ही सुद्धा अब्रामाची संतान आहोत. We also became the children of काय Abraham. राहिला का त्या नाळेचा आणि ह्या नाळेचा संबंध? So does it remain the question देवाने of a cord? पूर्ण कट केलं तिथून And the cord was cut by God आणि खऱ्या द्राक्षवेलामध्ये रोपलं. and planted us to the true vine. विषय संपला. And the question ended पण there. आम्ही फार धार्मिक आहोत. So we are very righteous. जगामध्ये कुठं राहू नका, Do not be in the world, ती नाळ तिकडची आहे. because the cord is connected there. असली तर असू द्यात. Let it be. मला देवाने सांगितले, And God has told me, जा त्या नाळेमधून त्याला कट कर आणि द्राक्षवेला जवळ त्याला आण. and cut the cord from there and join it to the true vine. म्हणजे आम्ही काम कुठलं करतोय? शुभ वर्तमानाचं करतोय. So what work are we doing? We are doing the work of the gospel. हालेलुया. हालेलुया. नियमशास्त्रामध्ये ते असेल नाळ काय असेल ते, पण शुभवर्तमानामध्ये काय आहे? आम्ही जगाशी कट होतो आणि खऱ्या द्राक्षवेलाशी घट्ट बांधला जातो. खरा द्राक्षवेल येशू ख्रिस्त. आमेन म्हणूयात. And it is written in scriptures about the cord, but we are cut from the world and are joined to the true vine. आता या ठिकाणी मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. So I have told you these things, इथं नैवेद्याविषयी सांगितलेलं आहे. and it is written about नैवेद्य म्हणजे काय? मूर्तीला अर्पण केलं. the food offering that is given to idols. आता वाचा त्याच्यामध्ये काय लिहिले, वाचा नीट ऐका आणि देवाचा आत्मा स्पष्टीकरण देईल तुम्हाला. 23 वचनापासून वाचा. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. तर सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. नाही. हा,
सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. तरी सर्व गोष्टी हा, वृद्धी करीतात असे नाही. सर्व गोष्टी वृद्धी करतात असे नाही. All things are lawful for me, but not for all things are helpful. All things are lawful for me, but not all things are edify. Let no one seek his own, but each one the other's well-being. हा, आता नीट लक्ष द्या. And let us listen carefully. आता हे समजण्यासाठी आम्हाला शहाणपण पाहिजे, विजडम To पाहिजे. us, to understand this, we need the wisdom from आणि God. आम्हाला माहिती की ज्याच्याद्वारे आम्हाला शहाणपण मिळतं तो देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्य And करतो. the one from whom we get the wisdom, the Spirit of God works in विश्वास us. असेल तर म्हणा आमेन. आमेन. आता या आठवड्याचं हे वचन आहे. This ऐका. is the verse of the week. आता सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. वाचा बरं ती पहिली ओळ. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. तरी सर्व गोष्टी हा, हितकारक असतात असे नाही. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया म्हणा. हालेलुया. All things are lawful for me, but not all things are helpful. आता सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. All things are lawful, but not helpful for me. आता काय हितकारक आहे आणि काय हितकारक नाही ही समज येण्यासाठी आम्हाला आत्मिक जीवनामध्ये वाढणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच आत्म्यानं भरलेलं राहणं फार गरजेचं आहे. So what is helpful for me, what is not? I need to grow in my spiritual life to know all this, and that means being filled with the Spirit. आता सर्व गोष्टी करण्याची तुम्हाला मुभा दिलेली आहे. So everything is lawful and good for you. आता काय काय ठिकाणी अशी तत्व आहेत. So there are many doctrines now. माझं तारण झालेलं आहे, I am saved. मी प्रभूला स्वीकारलेला आहे, I've accepted Christ. आता तुला काही करायची मुभा आहे. Now I am free to do anything. म्हणून लोक पुन्हा जगातल्या गोष्टी करतात. So people do things of the world again. कारण त्यांना काय शिकवलेलं आहे. Because what is taught to them? तुझं तारण झालंय, You're saved. तुला काही गोष्ट सगळं काय तुझं तू करू शकतो. You can do free to do everything. पण पुढचं कोण सांगणार. But who will tell the further thing? हितकारक काय अहितकारक काय तुला कळणं गरजेचं आहे. But what is helpful, what is not helpful, who will tell you? पण प्रियाला आम्हाला ते समज असणं फार But the गरजेचं आहे. understanding should be there with us. त्याला म्हणतात आत्मिकता. प्रिया That is called ते spirituality. आम्हाला समजणं गरजेचं The आहे. wisdom is called हे जर spirituality. नसेल If we don't have it, तो आम्ही अज्ञानी आहोत so we are unwise. किंवा अर्धवट ज्ञानी आहोत. We are half wise. आणि अर्धवट शिक्षण सर्वात घातक गोष्ट आहे. And the half teaching is the most detrimental. आमेन. हालेलुया. Amen. त्यापेक्षा पूर्ण ठार अडाणी असलेलं तरी बरं, And it is better to be fully illiterate नाही तर चांगलं शिकलेलं तरी or बरं. be fully educated. पण प्रियानो अर्धवट काही उपयोगाचं नाही. But the half teaching is of no use. आता अर्धवट ज्ञानानं शिकवणारे लोक ह्या गोष्टी शिकवतात. But people who are teaching with the half knowledge are teaching these things. काय नाही, तुम्ही काय तुमचं एकदा तारण झाला तर तुम्ही काय करू शकता. So once you're saved, you can do anything. मग हितकारक काय हितकारक ते काही माहिती नाही. But we don't know if it's good or bad for us. मग असं जर वर्ण शिकवलं गेलेलं आहे, But if it is taught from above, धर्मगुरूंनी जर शिकवलेलं आहे, and if the priests are teaching this, तर पुन्हा लोक वाईट गोष्टी करायला लागतात. so the people do wrong things. काय 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 जे पंथ असतात त्याच्यामध्ये ते चालू आहे प्रियानो. And it's going on in some sects. आणि त्यानं सांगितलं ना, पवित्र शास्त्रात दिले ते आणि मद्य प्राशन करू नका, ते पाप आहे. And if it's written in the Bible, it says, do not consume alcohol. आमचं तारण झालेलं आहे. But we are saved. ते उघड उघड धूम्रपान करतात. But they go openly and आणि smoke. त्याला काही त्याचं पडलं नाही की हे चुकीचं आहे, आमच्या शरीराचा आम्ही मंदिराचा नाश करतो, त्यांना काही समजत नाही. But they don't care about it. They're destroying the body. त्यांचं एकच आहे की आमचं तारण झालेलं आहे, But they know they're saved. आम्ही प्रेषित आहोत, And we are apostles. आम्हाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. We have the right to pray. आमच्यासाठी कोणी प्रार्थना करायची नाही. And no one should pray for us. आणि मग त्या वाईट गोष्टी ते करत राहतात, चुकीच्या गोष्टी करत राहतात. They do the wrong things. एक दिवस मरून जातात. One day they die. मग मरून गेल्यानंतर त्यांना माहिती आहे त्यांचं तत्व काय आहे. So when they die, they know the doctrine. मेलेल्या लोकांसाठी वर्षातून तीन वेळा ते प्रार्थना करतात. And the people who are dead in a year, they pray 3 times. आणि मी त्या गुड फ्रायडेच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, And I told you on Good Friday, मग ते लोक त्यांच्यासाठी आत्म्यासाठी प्रार्थना करतात. they are praying for the dead. आणि मग त्या आत्म्याला देव तिथं वरती मुक्ती देतो स्वर्गामध्ये. And through the Spirit, God gives salvation in heaven. तुरुंगामध्ये वेगवेगळी दालनं असतात, तशी ती वेगवेगळी स्वर्गामध्ये दालनं येतात. कुठल्या त्यांनी पाहिली मला माहित नाही. And like there are rooms in the jail, likewise there are rooms in the heaven, they say. मग सिगरेट दारू पिणाऱ्याचं एक दालन आहे. So there is one room for those who consume alcohol and smoke. त्याच्यापेक्षा जास्त घन काय केलं असेल त्याचं दालन वेगळं आहे. If they do something more wrong than that, there's another room. मग तुम्ही वर्षातून 3 वेळा त्यांच्यासाठी प्रार्थना करता. And 3 times a year you pray for देव them. त्यांच्या दालनातून त्यांना बाहेर And काढतो. God takes them from their rooms. एजंट नेमलेले आहे. And there are agents appointed. आमच्या गावामध्ये एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती आहे.
And in our village there is a renowned person, आणि ती व्यक्ती फार गर्भ श्रीमंत आहे and he is very rich, आणि अतिशय चुकीची कामं त्यांनी केली and he's done many wrong things, आणि सध्या ते तुरुंगामध्ये आहे. and he's in jail today, तर वेगळा कुठला तरी एक कलम आहे त्या अंतर्गत ते आता तुरुंगामध्ये आहे. and he is in prison under a very different section. पैसा मजबूत आहे. He had he's a great money, मग आम्ही काय माझा एक मित्रांचा ग्रुप आहे and I had a group of friends, आणि मग आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आम्ही कधी कधी बसतो, कधी वेळ असेल तर मी जातो and त्यांच्याबरोबर, sometimes I go and sit with them. गप्पा मारतो, I talk to them. कधीतरी मिसळ खायला जातो, Sometimes you go to eat misal, कोणाच्या तरी डोक्यात येतं त्या हायवेला चांगला धाबा आहे तिकडे जेवायला जाऊ, मग तिकडे जातो. and someone says, "Let us go to a new restaurant in the highway." मित्र असणं चांगलं आहे. And it's good to have friends. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तो आपला प्रश्न आहे. What you have to take, what not, it's your पण question. माझ्याकडे जे ते मी त्यांना द्यायचं तो माझं कर्तव्य But आहे. what I have, it's my duty to give to मग them. काल आमचा तसाच विषय चालू होता. So we were talking yesterday, आणि मग सांगितलं की ती जी व्यक्ती आहे तिने फार मोठी अमाऊंट आणि एका मोठ्या मंत्र्याने देव केलेली आहे and that person has given great money to a political minister, आणि त्याच्याद्वारे मग ते सगळे कलम वगैरे रद्द होऊन ते आता येतील बाहेर. and through that all his cases have been annulled and he'll come out of prison now. जगामध्ये चालतं, It is going on in the world, आमच्या देवाच्या राज्यामध्ये चालत नाही. not in the kingdom of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. एक अजून एक तुम्हाला सिक्रेट सांगतो. I'll tell you another secret. आता समजा एखाद्या व्यक्तीचा गुन्हा फार म्हणजे असा आहे की त्याला कमीत कमी त्या कायद्यानुसार 25 वर्षाची शिक्षा होणार आहे. Someone committed a crime and should be punished in jail for 25 years. आणि तुरुंगामध्ये अशा व्यक्तीला कोणीतरी जाऊन शुभवर्तमान सांगेल And someone preaches the gospel to such a person in the jail. आणि मग त्या सेवकाने जर असं म्हटलं, तो विश्वास ठेव, पहा तुझी 25 वर्षाची शिक्षा रद्द होईल आणि तू बाहेर येशील. If the servant says, believe, and your punishment for 25 years will be annulled and you'll come out of prison. योग्य आहे का अयोग्य आहे? Is it right? आता पुन्हा एकदा प्रश्न सांगा. हा योग्य आहे ना अयोग्य आहे? And it is not right. कारण देव आत्म्याचा सुरक्षित ठेवतो, देहात मातीला मिळणार आहे. Because God protects the spirit and the body will go to the soil. शुभ वर्तमान त्याला सांगताना And while telling him the तुझ्या या gospel, पापांची देव तुला क्षमा करणार God आहे. will forgive you for your sins. दुसऱ्या मरणाची बाधा तुला होणार नाही. Second, death won't hurt you. पण जगातल्या कायद्याप्रमाणे But according to the law of the तू world, या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला भोगावी the crime लागणार. you have committed, you have to bear the punishment for that. पण ती भयंकर शिक्षा आहे. But the great punishment, त्याच्यामधून मी तुला सांगतो की तुझी सुटका येशूच्या नामामध्ये झालेली आहे. through that you have been freed in the name of Jesus. हे शुभ वर्तमान. That is the gospel. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काही वर्षापूर्वी एका गावामध्ये आणि लहान मुलांची हत्या झाली. And before some years in a village, children were killed. काही ठराविक वर्षाच्या मुलांना ते पळवून आणायचे ते लोक They used to आणि kidnap children of a certain age एक गुप्तधन मिळवण्यासाठी एका वाड्यामध्ये त्यांना आणि मारून टाकायचे. and to get something wrong, they used to kill those children in a place. मग माझ्या ओळखीचे एक ख्रिश्चन फॅमिली आहे. So I had a Christian family. त्या आंटींच्या भावाचा का बहिणीचा मुलगा त्याच्यामध्ये तो अडकला. The auntie's brothers or sister's child was into that. कोण मला माहित नव्हतं पण ते अडकलं But he was stuck in that. आणि त्याचं काम होतं की त्याला ते घेऊन आणायचा मुलांना. And his work was to get the children. मग त्या आल्या माझ्याकडं. So she came to me अरे पास्टर आवी प्रार्थना कर. and Pastor, Avi, please pray for me. असं असं झालेलं आहे. And such things have happened. म्हटलं काय प्रार्थना करू? So what do I pray? त्याच्यावर आरोप बसू नये असं प्रार्थना करू? And do I pray that he should be accused? मी प्रार्थना करेल म्हटलं And I will pray, त्याला पश्चाताप व्हावा. but he should repent. पण जे काही त्याने केले त्याची शिक्षा देशाच्या कायद्याप्रमाणे त्याला मिळणार. But whatever he has done according to the law of the land, he should be त्याने punished. प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं He's accepted Christ as Savior. तर त्या मरणाच्या बाधेतून तो सुटणार आहे. Through the second death, he'll be saved. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावानं बहिणीने शहाणपण आम्हाला आलं My पाहिजे. brothers and sisters, wisdom should come to us. सुज्ञता आम्हाला आली This पाहिजे. understanding should come. एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक काहीतरी
खोटे आरोप टाकून त्याला तुरुंगात टाकलेला If a आहे. person is in prison because of some wrong accusations, आणि अशी व्यक्ती प्रभूकडे आली if such a person comes to तर God, आम्ही म्हणू शकतो तू विश्वास ठेव, तुझ्या या सर्व आरोपातून देव तुला मुक्त करणार आहे. and we can say, believe and God will free you from all these accusations. हालेलुया. Hallelujah. अशी घटना एक दिवस घडली होती. And such thing had happened one day. माझ्याकडे एक बहीण आली 20 वर्षापूर्वी One sister came to me 20 years ago. आणि ती बिचारी तरुण मुलगी तिच्या आणि नवऱ्याला एका गावातल्या पुढाऱ्यांनी एका प्रतिष्ठित पुढाऱ्याने पुण्याच्या बाहेरची ती घटना आहे आणि त्याच्यावर खोटे आरोप टाकून त्याला तुरुंगामध्ये टाकलं. And a leader of a village in some place had put a wrong accusation on her husband and put him in prison. आणि मग त्याला त्या आरोपामध्ये त्याला शिक्षा झाली, तो तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता. And then he got a punishment. He was bearing the punishment in prison. आणि ही बहीण खूप रडायची. And the sister used to cry. तिला नंतर प्रभू समजला, She understood God मग तिने प्रभूजवळ गारानं मांडलं. and she prayed to God. ती आली प्रार्थना करायला. She came for prayer. मला म्हटली प्रार्थना She करा prayed, pray for me. आणि असं झालेलं आहे. And such things have पण happened. पास्टर मी खरं सांगते, But Pastor, I say truly, माझ्या नवरा तसा अजिबात नाही. and my husband is not like that. तिचा तो कळवळा, तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून मला पूर्ण खात्री होती की तिच्या नवरीने काय केलेलं नसतं. The compassion, the expression on her face, I knew that her husband hasn't done anything. प्रार्थना आम्ही केली. We prayed. तिला म्हटलं विश्वास ठेव, I said, pray, have faith. ज्या प्रभूकडे तो आलेले आहे The Lord you have come to तो दोषमुक्त करणारा देव is to आहे. come and frees you of खोट्या accusation, आरोपातून सुटका देणारा तो of देव wrong आहे. accusations, विश्वास ठेव. and have faith. प्रार्थना केल्यानंतर त्या बहिणीची आणि माझी भेट झाली नाही, And after praying, I didn't meet the sister, पण माझा विश्वास आहे की देवानं तिच्या नवऱ्याला त्या तुरुंगातून बाहेर आणलेला but my असणार. faith is God has freed her from the freed her husband from the prison. माझ्या भावांनो बहिणींनो, आम्हाला काय करायचं ते आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. Beloved, we need to know what you have to do. म्हणून सर्व गोष्टी करायला आम्हाला मुभा आहे. So we are free to do all things, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. but not all things are helpful for us. म्हणून आम्हाला काय हितकारक आहे काय अहितकारक आहे ते आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. So what is good, what is bad, we have to understand these आणि ते things. समजून घेऊन चालणं म्हणजेच आत्मिकता आहे. And walking by understanding these things is spirituality. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग ते आम्ही पाहतो, मी आता मला त्या चर्च विषयी सांगितलं, त्या चर्च मध्ये ज्या ज्या प्रार्थना व्हायच्या ज्या त्या वर्षातून 3 वेळा, त्या चर्चचा मी पण काही वेळेस काय मेंबर होतो, म्हणजे 17-18 वर्षाचा असताना. The church that used to pray 3 times, even I used to go there sometimes. चर्च शक्यतो सगळं निम्म्याच्या जास्त रिकामच असायचं. And the church used to empty half face. खुर्च्या रिकाम्या असायच्या. Chairs are empty. मग ते पालक सिरियस म्हणायचे, So the pastor used to say seriously. तुमच्या बाजूची खुर्ची रिकामी आहे असं समजू नका बरं का. And don't feel that the chair is empty. आज आपण त्या आत्म्यांसाठी प्रार्थना करतो, तो आत्मा शेजारी खुर्चीवर आलेला आहे. We are praying for the spirits and the spirits are coming and seated on the chairs. आता तुमच्या शेजारी कोण आत्मा मेलेला माणसाचा आत्मा येऊन बसलं म्हटलं तर कोणाला स्वस्त वाटेल का? And how will anyone be comfortable if a dead spirit has come there? बायबल काय सांगतं? What Bible says? देवानं दिलेला आत्मा देवाकडे परत जातो. A spirit given by God आणि goes ते to काय God. सांगतात? तुमच्या शेजारी खुर्चीत येऊन बसलेला आत्मा. But he is saying that a spirit is next to you. काय शिकवायला पाहिजे? And what are they teaching? हालेलुया. Hallelujah. म्हणून माझ्या भावांनो बहिणींनो शिक्षण घ्या. So my brother and sister, take the पवित्र teaching. शास्त्राचं शिक्षण घ्या. Take teaching of the scripture. तुमच्यासाठी ते लिहिले देवानं. It is written by you for तुमच्या God, by God for you. तुमच्या हिताचं ते आहे. It is written for your मग good. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. So you are free to do all things. तर सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. But not all things are helpful for me. हे तरुण, आपल्या तरुणपणाच्या दिवसात तुला जसं दिसेल तसं चाल. And the youth should walk like what your eyes please. मनाला वाटेल तसं तू चाल. And you have to walk like मग your ते mind pleases. तिथपर्यंत वाचताना मुलाला तरुणाला फार चांगलं वाटतं. But youth feels good while reading those मग things. पुढं देव म्हणतो, But further God पण या says, सर्व गोष्टींचा झाडा देव तुझ्याकडे घेणार आहे हे ध्यानात but you ठेव. have to remember God will ask you an account of all these things. हालेलुया. Hallelujah. तरुणांनो लक्षात घ्या. And youth should listen. मग या ठिकाणी सुद्धा तेच आहे. So it is mentioned सर्व there. गोष्टी करण्याची मुभा आहे. In all these things, तर सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. not all things are helpful for you. मग जर काही गोष्टी हितकारक नाही But if things are not helpful for you, त्या करू नको. do not do that. सावध राहा. Be careful. हालेलुया. Hallelujah. पुढे काय लिहिलंय? सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. You are free to do all things. आणि मग पुढे काय लिहिलंय? For तरी it says, तरी सर्व गोष्टी वृद्धी करीतात असे नाही. सर्व गोष्टी वृद्धी करतात असे नाही. वृद्धी म्हणजे बढती करणारे किंवा आम्हाला उन्नत करणारे. so but not all things edify. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे.
So you are free to do all things. सर्व गोष्टी वृद्धी करतात असे नाही. But not all things edify. याचा अर्थ काय? So what does this mean? तुम्ही अशा गोष्टी करा की तुमची वृद्धी You होईल. have to do things that will edify you. म्हणून बायबल वाचतात एकमेकाची वृद्धी होईल याकडे लक्ष द्या. So Bible says you have to edify each other. कुणाचा क्षय होईल असं वागू नका. Do not behave someone will destroy it. एकमेकाच्या वृद्धीसाठी झटा. And try hard to edify each other. हालेलुया. हालेलुया. म्हणून सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी वृद्धी करतात असे नाही. So all things are lawful for me, but not all things edify. म्हणजे ज्या गोष्टी तुमची वृद्धी करतात So- त्याच गोष्टी करा. So the things that edify you, you have to do only those things. सुनता काही कामाची नाही. Circumcision of no use. बेसुनता काही कामाची नाही. Uncircumcision of no तर use. प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तोच काय फक्त कामाचा आहे. And the faith that is through love, it is only of any मग use. त्या विश्वासाप्रमाणे चाला. So walk by that faith. तुमची काय होणार आहे? वृद्धी. And you हालेलुया. will be edified. आमेन. Amen. वृद्धी होणार आहे. You will be edified. काय करायचं आम्हाला समजलं पाहिजे. And we should know what to do. म्हणून अब्रामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. So because of faith of Abraham, he was counted righteous. वचन फळ त्याला मिळाली नव्हती. And he didn't get the fruit of the word. दुरून त्यांनी पाहिली And he saw it from आणि far. त्याने सुद्धा कबूल केलं की आम्ही या जगामध्ये प्रवासी And आहोत. he also said that we are travelers in the world. त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. Through his faith, he was righteous. आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारं जे नीतिमत्व ते अशा जे आहे त्याने तो वाट पाहणारा ठरला. And the righteousness through the Lord, faith was such that he waited. मग तुम्हाला मुभा दिलेली आहे So you have given freedom विश्वासानं चालण्यासाठी, to walk by the faith, सत्यानं walk चालण्यासाठी, with the truth, सरळ मनानं walk चालण्यासाठी. with a straight heart. हालेलुया. Hallelujah. आणि या गोष्टी तुमचं काय करणार आहे? वृद्धी करणार And all आहे. these things will edify you. म्हणून विश्वासानं चाला. So walk with the faith. बायबल सांगतं विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतोषू शकत नाही. So Bible says we cannot please God without faith. माझ्याजवळ विश्वास आहे पण कृती नाही तर काय कामाचा आहे का विश्वास? नाही. बिनकामाचा I विश्वास, have faith, but without action, it's of no use. मृत विश्वास. It's a dead faith. पण तुमचा विश्वास जर कार्यशील असेल किंवा क्रियाशील असेल But if your faith is full of acts, तो विश्वास जिवंत विश्वास, that faith is a living faith. आणि तो विश्वास तुम्हाला नीतिमत्व देतो. That faith gives you righteousness. ज्याच्याद्वारे अब्रामाला नीतिमत्व मिळालं. Through that faith, Abraham got the righteousness. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे. You're free to do everything, पण प्रत्येक गोष्टीने वृद्धी होईलच अशी नाही. but not through all the things you'll get अशा edified. गोष्टी करा की वृद्धी होईल. You do such thing that you'll get edified. आमेन. Amen. आमेन. निरंतर स्तवन करा, वृद्धी होईल. Worship Him always, you'll get edified. मध्यस्थीची प्रार्थना करा, वृद्धी Pray होईल. for mediation, you'll get edified. वचनाचं शिक्षण घ्या, वृद्धी Take the होईल. teaching of the word, you'll get edified. सत्याच्या मार्गाने चाला, वृद्धी Walk होईल. in the way of the truth, you'll get प्रभूकडे edified. पाहत राहा, वृद्धी होईल. Look up to God, you'll get सतत edified. म्हणत राहा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, वृद्धी Say होईल. your God is good, mercy endures forever, you'll get edified. हालेलुया. Hallelujah. म्हणून या आठवड्याचं हे वचन So आहे. the word of week. 10वा अध्याय 23 वचन वाचा. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोष्टी वृद्धी करीतात असे नाही. वृद्धी करीतात असे नाही. All things are lawful for me, but not all things are helpful. All things are lawful for me, but not all things edify. म्हणून हे वचन आठवडाभर रोज वाचा. So read this verse every day. ज्या वेळेस मिळेल त्या वेळेस वाचा. When you get time, read this. वाटलं तर एका कागदावर लिहून ते वचन घ्या, Write it on a piece of paper. खिशामध्ये ठेवा Keep it in a pocket. आणि मग ते वचन तुम्ही काढून वाचा, सारखं सारखं वाचा Take it out and read it always. आणि त्या वचनावर मनन करा. Meditate on this word. देव तुम्हाला काय नक्की सांगत What आहे. God is telling you. देव तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या कुठल्या हिताच्या गोष्टी सांगत आहे. What good things God is telling देव you. तुम्हाला कुठल्या प्रकारे वृद्धी होईल कुठली गोष्ट सांगत आहे. What edification things God is telling you. त्याचा विचार करा. Think about it. उगाच सारखं मोबाईल काढून बसू नका. Do not look at your mobiles. तर प्रियानो ते वचन काढा, Beloved, remove this लिहून word. ठेवा खिशामध्ये. Write this word on a piece ते of वाचा paper. प्रत्येक वेळेला Read it every किंवा time. मोबाईल मध्ये टाईप करून घ्या Read it in your आणि mobiles. त्याच्याद्वारे ते वचन तुम्ही वाचा. And read it in your mobiles. म्हणजे तुम्हाला कळेल गहनता काय So आहे. you will understand the depth म्हणजे of तुम्हाला
तुम्हाला कळेल आत्मिकता काय You'll आहे. understand spirituality. 24 वचन वाचूया आता आपण 24th we'll read. 24. हा. कोणी आपलेच हित पाहू नये कोणी आपलेच हित पाहू नये. तर दुसऱ्यांचेही पाहावे. हा, हालेलुया. हालेलुया. कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे. हे आत्मिक जीवन आहे. Let no one seek his own, but each other's well-being, and this is the spiritual life. म्हणून मगाशी सांगितलं की प्रार्थना मध्यस्थीची करा So I told you, pray for mediation, आणि देव तुम्हाला उत्तर देईल and God will answer you. आणि तुम्हाला जे पाहिजे And whatever you need, त्यासाठी उपासना करा worship Him, आणि उपासनेच्या द्वारे ते तुम्ही मिळवा. and through worship you have to get it. हा, कोणी आपलेच हित पाहू नये. Let no one seek his own well-being. म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी तुम्हाला काय करायचं आहे. म्हणा की प्रार्थना करायची आहे. हा, काय करायचं आहे. प्रार्थना करायची आहे. आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पहा, म्हणजे त्यासाठी प्रार्थना करा. You have to pray for others' well-being. हालेलुया. Hallelujah. आणि तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी तर तुम्हाला सांगितलेलंच. काय करायचं. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. हालेलुया. हालेलुया. यास आपल्या जागेवर उठून बरावूयात. प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. ग्लोरी टू युअर नेम, ओ लॉर्ड जीसस. ब्लेसेड बी द नेम